नवरात्र स्पेशल उपवासासाठी आपल्याला आज उपवासाचे भजे बनवायचे आहे। तर इथे मी शिंगाड्याच्या पिठाचे भजे बनवलेले आहेत। खूप इन्स्टंट रेसिपी आहे आणि युनिक रेसिपी आहे, झटपट बनवून तयार होते। उपवासासाठी ते एकदम परफेक्ट रेसिपी आहे आणि झटपट बनते। तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। पण त्याआधी जर तुम्ही सुरेखा ताईची रेसिपी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा। भजे बनवण्यासाठी मी ते 4 बटाटे बॉईल करून घेतलेले, वरची सर्व साल काढून घेतलेली या ठिकाणी। आता आपल्याला बटाटे छान मॅश करून घ्यायचे। जास्त मी इथे बारीक पण नाही करते बघा, त्याच्यामध्ये आपले असे गठुळे राहिले पाहिजे बटाट्याच्या, अशा पद्धतीने आपल्याला मॅश करून घ्यायचे या ठिकाणी। बघा या ठिकाणी बटाटे मॅश करून घेतलेले, आपल्या याच्यामध्ये काय इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे। त्या ठिकाणी मी शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा कप पीठ घेतलेलं मी या ठिकाणी आपण ॲड करूया त्याच्यामध्ये। जास्त पीठ पण नाही ॲड करायचं आपल्याला या ठिकाणी। या ठिकाणी मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, अर्धाच कप घेतलेला आहे, तो ॲड करायचा आपल्याला या ठिकाणी। या ठिकाणी मी कोथिंबीर घेतलेली, कोथिंबीर ॲड करायची आपल्याला। या ठिकाणी 2 ते 3 हिरवी मिरची मी बारीक कापून घेतली होती, हिरवी मिरची ॲड करूयात। 1 टीस्पून मी या ठिकाणी जिरे घेतले होते, जिरे ॲड करूयात। चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ ॲड करायचे। बघा आपल्याला आता याच्यामध्ये सर्व इन्ग्रेडियंट चांगले मिक्स करून घ्यायचे बटाट्यामध्ये। बटाट्याला मॉइश्चर सुटतं, त्याच्यामुळे आपल्याला सर्व इन्ग्रेडियंट्स पीठ वगैरे त्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकलंय तो आधी आपल्याला बटाट्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं या ठिकाणी। बघा या ठिकाणी अशा कन्सिस्टन्सीमध्ये पीठ भिजवलेले मी, आपल्याला याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून, जसं भज्याचं पीठ असतं आपल्याला तशा पद्धतीने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचंय। त्या ठिकाणी एकदम नॉर्मल पीठ टाकून, पाणी टाकून आपल्याला पीठ भिजवायचं याचं। बघा या ठिकाणी मी थोडं पाणी ॲड करून आपलं पीठ भिजवून घेतलेलं आहे शिंगाड्याचं। भज्यासाठी ते एकदम परफेक्ट पीठ झालेलं आहे। तर जास्त पाणी पण ॲड करायचं नाही, तर एकदम पातळ बॅटर झाल्यावर आपल्याला भजे काढता येत नाही। तर या ठिकाणी एकदम परफेक्ट झालेलं आहे बॅटर। आता आपण भजे करण्यासाठी घेऊयात। भजे बनवण्यासाठी इथे तेल गरम करायला ठेवलं होतं मी, तेल चांगलं गरम झाले, आता आपण भजे करूयात। बघा या ठिकाणी भजे करताना आपल्याला तेल एकदम गरम पाहिजे आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम इथे मीडियम ठेवायची आहे, तेव्हा भजे आपल्याला काढायचे याच्यामध्ये। खूप छान भजे होतं हे नवरात्र स्पेशल उपवासासाठी, नक्की बनवा आणि झटपट बनतं, टेस्टी पण खूप लागतं आणि कमी साहित्यात बनतं। नक्की करून बघा घरी। नवरात्री स्पेशल रेसिपी याच्या आधी पण मी भरपूर रेसिपी टाकलेली यूट्यूबवर, त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण टाकलेली मी, तुम्ही नक्की चेक करा। खूप छान रेसिपी आहे। बघा या ठिकाणी भजे आपण कढईमध्ये टाकले, आपल्याला लगेच हलवायचे नाही, थोडं आपल्याला क्रिस्पी होऊ द्यायचे या ठिकाणी आणि मग आपल्याला झाऱ्याने हलवायचे या ठिकाणी। बघा या ठिकाणी भज्याला रेड ब्राऊन कलर यायला सुरुवात झालेली आहे, पण ते अजून पण असे मधून कच्चे असतील, त्याच्यामुळे आपल्याला 2 ते 3 मिनिटं अजून तळायचे तेलामध्ये। बघा या ठिकाणी भजे परफेक्ट झालेले आहेत, खूप छान कलर आलेला आहे आणि क्रिस्पी झालेले मस्त। त्या स्टेजला आपल्याला आता भजी काढून घ्यायचे आहे। बघा तेल चांगलं निथरून घ्यायचं झाऱ्याने आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त कलर आलेला आहे, क्रिस्पी झालेले। मी आता डिशमध्ये काढून घेणार आहे ते भजे। बघा या ठिकाणी आपण परत दुसऱ्यांदा टाकणार आहोत भजे उरलेले। बघा आपण जे सेकंड बॅचला टाकले होते ते भजे, ते पण छान फ्राय झालेले, चांगले तळले गेलेले, कलर पण खूप छान आलेला। आता मी काढून घेते ते, तेल चांगलं निथरून घ्यायचं आपल्याला, मग काढायचे नाही तर खूप ऑइली होतं ते। शिंगाड्याच्या पिठाची भजी या ठिकाणी तयार झालेली आहेत, खूप मस्त स्ट्रक्चर आलेलं आहे भज्यांना। मी तुम्हाला या ठिकाणी डिश सर्व करून दाखवलेली आहे। नवरात्राच्या उपवासासाठी ते एकदम परफेक्ट रेसिपी आहे आणि झटपट बनते। तुम्ही रेसिपी नवरात्राच्या उपवासासाठी नक्की ट्राय करून बघा घरी। तुमची रेसिपी कशी झाली मला हे कमेंटमध्ये कळवा। माझी रेसिपी शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा। थँक्यू सो मच।